राज्यभरामध्ये तापमानाचा पारा चांगलाच वाढताना दिसतो आहे। विदर्भामधील अमरावती शहरामध्ये तापमानाचा पारा हा तब्बल 42.2 अंशांपर्यंत गेलाय। देशामधील सर्वात उष्ण शहर सध्या अमरावती ठरलंय। मार्च महिन्याच्या दुसऱ्या आठवड्यामधील सरासरीच्या तुलनेमध्ये हे तापमान अधिक असल्याची माहिती समोर येते आहे। वाढत्या उष्णतेमुळे नागरिक त्रस्त झालेले आहेत। सकाळी 9च्या आधीच घराबाहेर पडत असताना अनेक जण तोंडाला रुमाल बांधून किंवा स्कार्फ बांधून घराच्या बाहेर पडतायत। उन्हाचा तडाखा वाढल्यामुळे शहराच्या रस्त्यांवरची वर्दळ देखील कमी झाल्याचं चित्र आहे। दरम्यान हवामान विभागानं पुढील काही दिवस विदर्भामध्ये उष्णतेची लाट कायम राहील असाही अंदाज वर्तवला आहे। राज्यभरामध्ये सध्या तापमानाचा पारा हा चांगलाच वाढलाय। नागरिकांना प्रखर उन्हाचा सामना करावा लागतोय। मार्च महिन्याच्या दुसऱ्याच आठवड्यामध्ये उन्हाचा तडाखा हा तीव्र झालाय। जळगाव शहरामध्ये तापमान 41 अंशांपर्यंत जाऊन ठेपलंय। वाढत्या उष्णतेमुळे नागरिक त्रस्त झालेले आहेत। दुपारच्या वेळेत रस्त्यांवरची वर्दळ कमी झाल्याचं चित्र आहे। दरम्यान स्थानिक प्रशासनाकडून नागरिकांना दुपारच्या वेळी गरज असेल तरच घराबाहेर पडा असं आवाहन केलं जात आहे। जळगाव जिल्ह्याचा जर विचार केला तर गेल्या 4 दिवसांपासून उष्णतेची लाट पसरल्याचं आपल्याला पाहायला मिळतं आहे। गेल्या 4 दिवसातच जवळजवळ 4 डिग्री सेल्सिअसने तापमानात वाढ झाली। 38 असलेलं हे तापमान आज मात्र जळगावमध्ये 41 डिग्री इतक्या उच्च तापमानावर जाऊन पोहोचलेलं आहे। राज्यामध्ये आज जळगावचा दुसरा क्रमांक असल्याचं मानलं जातं आहे। वाढलेल्या तापमानानं मात्र सर्वसामान्यांचं जनजीवन विस्कळीत झाल्याचं आपल्याला पाहायला मिळतं आहे। आपण दुपारच्या वेळेला बघू शकतो की कशा पद्धतीमध्ये या ठिकाणी रस्त्यावरती मोठी वर्दळ असल्याचं नेहमीच पाहायला मिळतं। यावेळेला मात्र आपल्याला वर्दळ या ठिकाणी बिलकुल सामसूम झाली असल्याचं पाहायला मिळतं आहे। अशा पद्धतीमध्ये जळगावचं जनजीवन विस्कळीत झालेलं आहे। प्रशासनानं देखील नागरिकांना इशारा दिलेला आहे, कारण अजूनही तापमानात वाढ होण्याची चिन्ह आहेत आणि यामुळे नागरिकांनी दुपारच्या वेळेला घराच्या बाहेर पडणं टाळावं। आवश्यक ते कामं सकाळच्या सत्रामध्ये करावे आणि भरपूर पाणी पिऊन आपलं आरोग्य कशा पद्धतीमध्ये व्यवस्थित राहील याकडे काळजी घेण्याचं आवाहन केलेलं आहे। चंद्रशेखर नेवे, एबीपी माझा, जळगाव। धुळे शहरासह जिल्ह्यामध्ये तापमानात लक्षणीय वाढ झाली आहे। पारा 40 अंशांपर्यंत जाऊन ठेपलाय। वाढत्या उष्णतेमुळे नागरिक हैराण झालेत। दुपारच्या वेळेत शहरामधले रस्ते ओस पडत असल्याचं चित्र आहे। दरम्यान नागरिकांनी घराबाहेर पडत असताना आवश्यक ती काळजी घ्यावी असं आवाहन प्रशासनाच्या वतीनं करण्यात आलं। पुणे शहरामध्ये वाढत्या उष्णतेच्या पार्श्वभूमीवरती महानगरपालिका सतर्क झाली आहे। गेल्या 2 दिवसांपासून शहरामधलं तापमान 39 अंशांवरती पोहोचल्यामुळे उष्माघाताचा धोका लक्षात घेऊन पुणे महानगरपालिकेनं नागरिकांना काळजी घेण्याचं आवाहन केलं। आज पुणे शहराचं तापमान हे 36 अंश सेल्सिअस इतकं झालंय। सध्या तापमान कमी झालं असलं तरी महानगरपालिकेच्या आरोग्य विभागाकडून पुणेकरांनी उष्माघातापासून स्वतःचा बचाव करावा असं सांगण्यात आलेलं आहे। बातमी अकोल्यामधली। अकोला शहरामध्ये उष्णतेची तीव्र अशी लाट बघायला मिळते। आज अकोल्यामधलं तापमान 42 अंश सेल्सिअस पर्यंत जाऊन पोहोचलं। मार्चच्या दुसऱ्याच आठवड्यामध्ये इतक्या उच्च तापमानाची नोंद झाली आहे। कालही अकोल्याचा पारा 42 अंशांपर्यंत गेला होता। उन्हाळ्याच्या या मोसमामधील आतापर्यंतचं सर्वाधिक तापमान हे काल आणि आज अकोल्यामध्ये नोंदवण्यात आलंय। पुढील काही दिवसांमध्ये तापमानाचे नवे उच्चांक गाठण्याची शक्यता वर्तवली जाते। वाढत्या उष्णतेमुळे अकोल्यामधले नागरिक हे त्रस्त झाले। उन्हाळा आला की दररोज तापमान जे आहे त्याचे आकडे बदलत राहतात। काल 42 अंश तापमानाची नोंद जी आहे ती अकोल्यात होती आणि अकोल्यातला आपण 5 वाजता नंतर ते चित्र पाहतोय की ज्या रस्त्यावर अतिशय गर्दी असते ते रस्ते आपल्याला काहीचे निर्मनुष्य झालेले दिसतात। दरवर्षी उन्हाळा आला की अकोल्याच्या तापमानाच्या आकड्यांची मोठी चर्चा राज्यात आणि देशात असते, कारण अकोला हे राज्य नव्हे, देश नव्हे तर जगातल्या उष्ण शहरांमध्ये एक महत्वाचं शहर गणलं जातं। आणि काल अकोल्याचं तापमान जे आहे ते या मोसमाचं सर्वाधिक 42 अंशांपर्यंत गेलं होतं। आजही तेवढंच तापमान आहे आणि जिल्हा प्रशासनानंही यासाठी एक जय्यत तयारी केली आहे। जवळपास 137 जे बेड आहेत ते उष्माग्रस्त जे रुग्ण आहेत त्यांच्यासाठी आरक्षित ठेवण्यात आलेले आहे आणि प्रशासनानं अकोलेकरांना आवाहन केलंय की काम असेल तरच घराबाहेर निघा। आणि अकोल्यातल्या रस्त्यावरची आपण गर्दी पाहू शकतो की ही गर्दी कमी असल्यामुळे अकोल्याचा ऊन जे आहे ते इथल्या जनमानसावरही परिणाम करून गेलेला आहे। त्यामुळे एबीपी माझाही तुम्हाला आवाहन करते, अकोलेकरांनो काम असेल तर शहराबाहेर निघा आणि नाहीतर घरी आराम करत बसा।
उमेश अलोने, एबीपी माझा, अकोला. राज्यामध्ये पुन्हा एकदा अवकाळी पावसाची शक्यता हवामान विभागानं व्यक्त केली आहे. 17 ते 20 मार्चच्या दरम्यान राज्यामधल्या काही भागांमध्ये दुपारच्या नंतर ढगाळ वातावरण तयार होऊन मेघगर्जनेसह पाऊस आणि वादळी वाऱ्यांची देखील शक्यता आहे. विदर्भ, मराठवाडा, खानदेश आणि मध्य महाराष्ट्रामध्ये ही स्थिती प्रामुख्यानं दिसू शकते. सोबतच काही ठिकाणी विजांचा कडकडाट आणि गारपीट होण्याची देखील शक्यता आहे. 18 ते 20 मार्चच्या दरम्यान या हवामानाच्या घडामोडींची तीव्रता वाढण्याची शक्यता असल्याचं बोललं जात आहे. दरम्यान रब्बी पिकांची काढणी सुरू असल्यामुळे शेतकऱ्यांनी काढणी केलेली पिकं ही सुरक्षित ठिकाणी साठवून ठेवावीत आणि हवामान विभागाच्या अंदाजावरती लक्ष ठेवावं, असं आवाहन आता कृषी विभागाकडून करण्यात आलं आहे. तापमान की जो प्रवृत्ति रहेगी एज इट इज बनी रहेगी अगले आने वाले 3 दिनों के लिए, और इसको देखते हुए अभी मौसम विभाग के द्वारा प्रादेशिक मौसम के नागपुर के द्वारा विदर्भ के कुछ जिलों के लिए अकोला, अमरावती और पूर्वी विदर्भ के चंद्रपुर के लिए हमने हीट वेव की घोषणा की है विद येलो अलर्ट. तो अभी हमने जो टेम्परेचर से अभी नेक्स्ट 3 डेज के लिए ऐसे कुछ खास परिवर्तन होने की संभावना नहीं है. इसको देखते हुए कुछ जिलों को हीट वेव पे रखा गया विद येलो अलर्ट. धाराशिव जिल्हा परिषदेवरती पहिल्यांदाच भाजपचा अध्यक्ष झालाय. भाजपचे आमदार राणा जगजितसिंह पाटील यांच्या पत्नी अर्चना पाटील यांची जिल्हा परिषदेच्या अध्यक्षपदी निवड झाली आहे. तर शिवसेनेचे माजी खासदार रवींद्र गायकवाड यांच्या पत्नी उषा गायकवाड उपाध्यक्षपदी निवडल्या गेल्या. जिल्हा परिषदेमध्ये महायुतीची सत्ता स्थापन झाली आहे. अर्चना पाटील यांच्या निवडीच्या नंतर कार्यकर्त्यांनी जेसीबीमधून फुलं आणि गुलालाची उधळण केली आणि जल्लोष केलाय. तसंच मल्हार पाटील यांनी कार्यकर्त्यांसह जल्लोष करत विजयी आनंदोत्सव देखील साजरा केला. स्वीकृत नगरसेवकांप्रमाणे आता जिल्हा परिषद आणि पंचायत समितीमध्ये देखील स्वीकृत सदस्य असणार आहेत. जिल्हा परिषद आणि पंचायत समिती सुधारणा विधेयक आज विधानसभेमध्ये संमत होण्याची शक्यता आहे. ग्रामविकास मंत्री जयकुमार गोरे विधेयक सादर करतील. राज्यामध्ये 150हून अधिक स्वीकृत परिषदेमध्ये सदस्यांची पदं निर्माण होण्याची शक्यता आहे. मनसे प्रमुख राज ठाकरे यांच्या उपस्थितीमध्ये अनेक मराठी कलाकारांनी मनसेचं सभासदत्व स्वीकारलंय. दादरमधल्या शिवतीर्थ या निवासस्थानी सभासदांच्या नोंदणीचा कार्यक्रम आज पार पडला. यावेळेला अभिनेते पुष्कर श्रोत्री, भरत जाधव, दिग्दर्शक केदार शिंदे आणि ॲड गुरु भरत दाभोळकर हे उपस्थित होते. मनसेच्या 20व्या वर्धापन दिनाच्या निमित्तानं पक्षाकडून राज्यभरामध्ये सभासद नोंदणीचं अभियान राबवलं जात आहे. नागपूर शहरामधल्या अनधिकृत मोबाईल टॉवरवरती कारवाई करण्याची मागणी भाजप आमदार प्रवीण दटके यांनी सभागृहामध्ये केली. मोबाईल टॉवर्सच्या माध्यमातून नागपूरमध्ये मोठ्या प्रमाणावरती अनियमितता आणि नियमभंग होत असल्याचं दटकेंनी म्हटलंय. नागपूर महानगरपालिका आणि एनआयटीच्या क्षेत्रामध्ये हजारो टॉवर्स आवश्यक त्या परवानग्या न घेता उभारण्यात आल्याची माहिती देखील दटकेंनी दिली आहे. यानंतर मोबाईल टॉवर्सच्या संदर्भात येत्या 90 दिवसात धोरण जाहीर करणार असल्याचं मंत्री उदय सामंत यांनी आश्वासन दिलं. दरम्यान 2014 मध्ये नागपूर शहरामध्ये फक्त 175 मोबाईल टॉवर्स होते. ही संख्या आता 1000पेक्षा अधिक झाली आहे. यापैकी फक्त 10% टॉवर्स हे अधिकृत आहेत, तर उर्वरित 90% टॉवर्स हे विना परवाना उभे करण्यात आल्याचंही समोर आलंय. नागपुरात जवळपास 2014 मध्ये 100 टावर होते. आज 2000 टावरच्या आसपास टावर झाले आणि त्यातले 1900 टावरही इल्लीगल आहेत. त्या पडक्या इमारतींवर, इल्लीगल इमारतींवर, ज्याला बिल्डिंग परमिट नाही, ज्याचं बिल्डिंग सँक्शन नाहीत, असे 95% टावर इल्लीगल आहेत. ज्या बिल्डिंगची बिल्डिंग स्टेबिलिटी नाही अशा याच्यावर बिनधास्त कोणाच्याही परवानग्या नाही, काही कोणाला सोयीसुद्धा नाही. आणि ज्या आपल्या टावर्सकडनं महानगरपालिका टॅक्स वसूल करत होती तो टॅक्सही बंद करून टाकला. 20-20 वर्ष कर भरला नाही, इल्लीगल उभे केले. यांच्यावर आपण 100 पटीने दंड वसूल करणार आहोत का? आपण ज्या अधिकाऱ्यांनी या सगळ्या टावरकडे दुर्लक्ष केलं जेव्हा हे लागले, अशा अधिकाऱ्यांवर, त्या महानगरपालिकेच्या प्रमुखांवर आपण कारवाई करणार आहोत का? नागपूरमधील अनधिकृत मोबाईल टॉवरचा मुद्दा विधानसभेमध्ये उपस्थित करण्यात आलाय. आमदार प्रवीण दटके यांनी विधान परिषदेमध्ये लक्षवेधी मांडली. यावरती मंत्री उदय सामंत यांनी येत्या 90 दिवसामध्ये मोबाईल टॉवरच्या संदर्भात स्वतंत्र धोरण तयार केलं जाईल असं आश्वासन दिलंय. केंद्र सरकारचा जो कायदा आहे किंवा केंद्र सरकारचं जे परिपत्रक आहे ते देखील प्रवीणजींनी जरी वाचलं असलं तर त्याच्यामध्ये स्पष्ट काही गोष्टींचा उल्लेख केलेला आहे. त्याच्यामुळे मी सांगितलं की अनधिकृत किंवा स्ट्रक्चरल ऑडिट इमारतींचं जे झालेलं नाही
किंवा इमारतींचं स्ट्रक्चरल ऑडिट होऊन त्या इमारती धोकादायक आहेत असं सांगितल्यानंतर देखील त्याच्यावर टॉवर उभे आहेत. याचा आपल्याला सर्वे करावा लागेल. या लक्षवेधीच्या निमित्तानं निदान महाराष्ट्र सरकार प्रत्येक शहरामध्ये नगरपालिकांमध्ये हे टॉवर असे किती आहेत याचं सर्वेक्षण पुढच्या 90 दिवसामध्ये करेल, हे देखील निर्देश दिले जातील. परंतु याच्यासाठी IT प्रधान सचिवांनी पत्र का काढलं हा जो कळीचा मुद्दा आहे, त्याच्यासाठी देखील सेंट्रल गव्हर्नमेंटकडनं मार्गदर्शन पुन्हा एकदा मागवलं जाईल आणि सेंट्रल गव्हर्नमेंटच्या मार्गदर्शनाखाली जर हे पत्र काढलेलं नसेल तर त्याच्यामध्ये सुधारणा करण्यात येईल आणि त्याच्या पुढची स्टेप की जी शासनाची टॉवर पॉलिसी नाही ती आपल्याला कशा पद्धतीनं सकारात्मक करता येईल यासाठी शासन पाऊल उचलेल. नाही ह्यांचं पण जय. आणि यानंतर पुन्हा एकदा बातम्यांचा वेगवान आढावा. पुण्याच्या नामांकित अशा वॉटरफ्रंट कंपनीच्या व्यवस्थापकावरती गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे. कंपनीनं बुलढाण्यामधल्या मेहकर तालुक्यामधील हिवरा गावाच्या हद्दीमध्ये 2013 ते 2015 या काळामध्ये महसूल विभागाची कुठलीही परवानगी न घेता या ठिकाणी उत्खनन केलंय. 10,64,320 घनमीटर गौण खनिजाचं अवैधरित्या आणि कुठलीही परवानगी न घेता उत्खनन करण्यात आलं. या प्रकरणी महसूल विभागानं या कंपनीला जवळपास 30 कोटी रुपयांचा दंड आकारलाय. मात्र अद्यापही या कंपनीनं हा दंड न भरल्यामुळे चिखलीच्या भाजप आमदार श्वेता महाले यांनी हा मुद्दा विधिमंडळामध्ये उपस्थित केला. यानंतर मेहकरच्या तहसीलदारांनी जानेफळ पोलिसांमध्ये दिलेल्या तक्रारीच्या नंतर पुणेमध्ये असलेल्या वॉटरफ्रंट कंपनीच्या 2 संचालकांच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आलाय. ABP माझा, उघडा डोळे बघा नीट.